रात्र होते आणि युद्धाची सुरुवात होते आणि संपूर्ण जम्मू शहर अंधारात जातं. सायरनचे कानठ्या बसवणारे भयान आवाज येतात आणि लोकांचा श्वास थांबतो, कारण पाकिस्तानचा ड्रोन आक्रमण हल्ला सुरू झाला होता. हो, अखेर पाकिस्तानने थेट ड्रोनच्या माध्यमातून जम्मूवरती हल्ला चढवला. आणि भारत भारत काही झोपलेला नव्हता. भारत अगदी सज्ज होता आणि भारताने उत्तर देखील दिलं, तेही जशास तसं. काल रात्री पाकिस्तानने जम्मूवरती ड्रोनद्वारे हल्ले चढवले आणि भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम लाईव्ह झाली आणि पाकिस्तानचे एका मागोमाग एक ड्रोन हवेतच फोडले गेले. हल्ला झाला आणि सेकंदात निर्णय घेण्यात आला. ब्लॅकआउट. संपूर्ण जम्मू अंधारात झाकलं गेलं, जणू लष्कराने शहराचं कवच धारण केलं होतं. आणि मग सुरू झालं ऑपरेशन सिंधू 2.0. पाकिस्तानला वाटलं की ड्रोन पाठवल्यानंतर भारत थरथरेल, पण भारताने काय केलं तर त्यांचे ड्रोन हवेतच उडवले. पाकिस्तान पुरता घाबरलाय, पण अजूनही त्यांना शानपण आलेलं काही दिसत नाही, कारण पाकिस्तानने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा युद्धवेळ दाखवली आणि भारत पाकिस्तान बॉर्डरीवर गोळीबार सुरू केला. शिवाय भारताच्या 15 शहरावर हल्ला करण्याचा कट देखील पाकिस्तानने आखला होता, पण त्यांच्या त्या ड्रोन हल्ल्यावरती भारतानं पाणी ओतलं. त्यानंतर भारताने थेट लाहोरमध्ये ड्रोन पाठवून पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम अक्षरशः निष्क्रिय केली. आता त्यांच्याकडे ना एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ना बचावाचं धाडस. पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय बेआबरू झालाय, पण तरीही त्यांची आगीत थांबायला काही तयार नाही अजूनही. परंतु काल मात्र भारत जास्त रागवलेला होता, कारण होतं पाकिस्ताननी सामान्य नागरिकांना ड्रोनद्वारे टार्गेट केलं होतं. पण भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम सक्रिय झाली आणि त्यांचे डझनभर ड्रोन हवेतच फोडले गेले. आता हे युद्ध सुरू झालं आहे. आता फक्त वाट बघायची ती शेवटाची. आता भारताकडून कुठलाही हल्ला सहन केला जाणार नाही. पाकिस्तानने आगीशी खेळ सुरू केलाय, त्यामुळं आता त्यांची राख व्हायची वेळ नक्कीच आली आहे. भारत अगदी तयार आहे आणि यावेळेस भारत संपवणार आहे, संपणार अजिबात नाही. त्यामुळं पाकिस्तानने आता एक तर शरणागती पत्करावी, नाही तर संपायला तयार राहावं. मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.